ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। 2.5 लाखाच्या संदर्भात चर्चा 2.5 लाखाच्या आतल्या 2.5 लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे अशा महिलांनाच भेटणारी योजना असं काही सुरू आहे का? तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून ह्या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत। आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार। म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये। मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल। 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधून मिळतोय तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीमधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीणमधून मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये। हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत। फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे। 20,000 कोटी सतत काही ना काही वावड्या उठतात। आता ही योजना बंद करणार, आता लाडक्या बहिणींची गरज संपली, आता यांचं भागलंय, आता हे निवडून आले। याच विरोधकांना काही मुद्दा नाही। मध्येच काहीतरी हिंदीचा मुद्दा काढतील, मध्येच लाडक्या बहिणींचा मुद्दा काढतील। माग काय मुद्दा काढलेला होता लोकसभेला? संविधान बदलणार, आरक्षण काढणार। अरे आम्ही जीव तोडून सांगतोय बाबा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान इतकं उच्च प्रतीचं आहे, अत्युत्तम आहे की ते संविधान कुणीच बदलू शकत नाही आणि बदलण्याचं पण कारण नाही। परंतु लोकांच्या मनात नरेटिव्ह सेट करण्याच्या करता विरोधक यशस्वी झाले आणि त्याचा जबरदस्त फटका मग अशी आबांनी त्याचा उल्लेख केला आम्हा लोकांना त्या ठिकाणी बसला। पण आम्ही खचलो नाही। ठीक आहे, तो तुमचा कौल आहे। जनता जनार्दन हे सर्वस्व आहे, तुमचा तो अधिकार आहे, तो मान्य केला, आम्ही स्वीकारला आणि पुन्हा तुमच्याकडे आम्ही मत मागण्याच्या करता आलो। आमचं ज्या काही गोष्टी कमी अधिक प्रमाणात चुकल्या असतील त्या दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आलो आणि तुम्ही प्रचंड बहुमत म्हणजे राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राची निर्मिती होऊन 288 पैकी 238 आमदार कधी काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण आले नव्हते। ते आमच्या महायुतीचे तुम्ही आणण्याचं काम केलंय, तुम्ही तुमचं काम केलंय। आता आमची जबाबदारी आहे। आम्ही आता देशाची नरेंद्र मोदी साहेबांचं, अमित शहा साहेबांचं आणि नितीन